साहेबांना बसू दे. जीवन तिकडे बस इकडे याच्या लोकांना नाही का हे काय यांचे मिलिंद मिलिंदचा एक मिलिंद माणूस आहे ना जीवन आहे. कुठं ते नावाची तो आलाच नाही मंगेश आणि बोलून पाठीमाग हे विशाल हे खुर्ची ठेवा इकडे बॉक्स खाली ठेवा बॉक्स खाली ठेवा. मंगेश बस जरा ऍडजस्टमेंट कुठं ते हे कुठं त्यांना नावाची कुठं आहे ती त्यांनी ते आणलंच नाही ना म्हणजे आणलंच नाही ना हेमंत आलाच नाही ना प्रेस स्टेटमेंट. हे जाधव जाधव अरे इकडे जा ना एक साहेब इथे द्या 2-3 इकडे आणि इकडे. अरे किती देतो ते बघून दे ना एवढं त्याच्यावर देतो परिणाम झाला एक द्यायची राहिली बाजू दिले दे रे इकडे हे इकडे दे मला इकडे. नाही हे तर काय वेगळंच आहे ना हे काय काय आहे याच्यासाठी ते बाकीच्यांची नावं जी आहेत ती काही ते दिसत नाही आहेत हा? हे काय जीवन जाधव लिहिले हा? हे याची नावं लिहिली होती नाही का पुढं आणि हे काय राष्ट्रवादी काँग्रेसचे जीवन जाधव यांनी आपल्या समोर आहे ना हा. दुसऱ्या कडव्यामध्ये पाठीमागे या दुसऱ्या कडव्यामध्ये या दुसऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज या मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आज पत्रकारांना आम्ही आज निमंत्रित केलेलं आहे. आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री हे स्वतः या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. या पत्रकार परिषदेच्या पूर्वी खरं म्हणजे आठवले साहेबांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांचं आपण सगळ्यांच्या पत्रकारांना आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करून मी आठवले साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. कोण कोण आले सांगितलं या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अविनाशजी महातेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष पप्पू कागदे, संजय पवार या जिल्ह्याचे अध्यक्ष हे नेते उपस्थित आहेत. आणि ज्या कारणासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे जे नेते आहेत त्या संदर्भामध्ये आठवले साहेब त्यांचा खास उल्लेख करून आपल्याला संबोधित करतील असं मी त्यांना विनंती करतो. तर आज आनंदाची गोष्ट ही आहे की रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक गट आहे आणि मी अनेक वेळेला रिपब्लिकन ऐक्याची भूमिका मांडलेली आहे की बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष देशामध्ये महाराष्ट्रात मजबूत होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी छोटे मोठे गट जे आहेत त्या सर्व गटांनी एकत्रित येणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या आपल्या भूमिकेला प्रतिसाद म्हणून आमचे मिलिंद सुर्वे जे दलित पॅंथरच्या काळामध्ये माझ्यासोबत ते अत्यंत ऍक्टिव्ह होते आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. नंतर ते जोगेंद्र कवाड यांच्या ग्रुपमध्ये पीपल्स पार्टीमध्ये होते पण त्यांनी काही वर्षभरापूर्वी कधी 4 वर्ष 4 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या
जोगेंद्र कवाडे सरांच्या पासून वेगळं होऊन त्यांनी रिपब्लिकन महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र असा पक्ष स्थापन केलेला होता आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपल्या ऐक्याच्या प्रतिसादाला आम्ही आपल्याला पाठिंबा देत आहोत आणि छोट्या मोठ्या गटांनी आता जो मोठा गट आपला रिपब्लिकन पक्षाचा आहे त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे असा निर्णय आमच्या ग्रुपने घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपले मिलिंद सुर्वे जे आहे हे आपल्या पक्षामध्ये त्यांच्या अनेक अवयवांसह आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत मुंबईचे अध्यक्ष मंगेश पगारे जे रमाबाई कॉलनीमध्ये राहतात ते यांच्यासोबत आलेले आहेत. म्हणजे अजून अनेक लोक आहेत पण काही लोकांची नावं मी ते सांगतो की राज्याचे महासचिव डॉक्टर उमेश पवार, राज्य उपाध्यक्ष अशोक तांबे, दुसरे शशिकांत शिंदे, मोहन बोदडे, नरसिंग शाह कट्टा, भीमसेन जाधव, रोहिदास वाघमारे, अजित लगाडे, गोविंद साळवी, विक्रम दमना, बमला, विजय बंडागळे, तुकाराम हेगडे. विजय बंडागळे राम बंडागळे नाहीत ना? नाही विजय पवायचे. विजय बंडागळे, तुकाराम हेगडे, चंद्रकांत रुपेकर, कविताबाई निकम, फिरोज शेख, राजू पांचाळ, जोनाभाई सांडेवाल, सारिकला हे आणलं नाही का? ते पट्ट्यावर आणायला पाहिजे होतं नाही तर ठीक आहे. तर ही सगळी नावं आपल्याला दिलेलीच आहे. तर त्याच्यामध्ये हा पक्ष तर आपल्या पक्षामध्ये सामील झालेलाच आहे. परंतु त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस तुमची कुठली राष्ट्रवादी काँग्रेस? शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणजे पूर्वी आरपीआय म्हटलं की कोणता गट असं विचारायला लागायचं. अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं की कोणता गट आहे आपला तर ते विचारल्याशिवाय काही लक्षात येत नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो पवार साहेबांचा आहे तर त्या पक्षामध्ये हे प्राध्यापक जीवन जाधव होते त्याच्या अगोदर ते माझ्या पक्षातच होते. म्हणजे माझ्या पक्षातून सगळ्या पक्षात गेलेले लोक आहेत हे. त्यामुळं त्याने आता पुन्हा आरपीआयमध्ये यायला सुरुवात केलेली आहे. तर जीवन जाधव जे आहेत ते प्राध्यापक आपल्या होते. त्यांनी आपल्या समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि दुसरी नावं दिली नाहीत ना? आणि जीवन जाधव यांच्यासोबत डॉक्टर रश्मी जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकार्यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे काय तुम्ही नावं दिलेली नाहीत ना? आता ठीक आहे. तर हे दोन ग्रुप जे आहे किंवा हे कार्यकर्ते जे आहे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आलेले आहे. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधला हा जो प्रवेश आहे हा रिपब्लिकन ऐक्याला गती देण्याचा प्रयत्न करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. त्या पट्ट्याबिट्ट्या आहेत का नाही? काय पट्ट्यावर आहेत का नाही? थोड्या माहीत प्रवेश आहे हे असं कारभार आहे सगळं तुमचं. त्यामुळं इथं एक गोष्ट चांगली आहे की या दोन नेते जे आहेत या दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली मिलिंद सुर्वे आणि प्राध्यापक जीवन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आरपीआयमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आरपीआयच्या ऐक्याला गती देणारा हा निर्णय आहे. बाकीच्या गटातटांना मी विनंती करतो की सगळ्या गटांनी एकत्रित येऊन बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. माझं आंबेडकर फॅमिलीमधल्याही नेत्यांना आव्हान आहे. मुख्य प्रकाश आंबेडकर साहेबांना माझं आव्हान आहे. त्यांनी सुद्धा ऐक्याच्या संबंधामध्ये भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपलं ऐक्य झालं तर आपली एक मोठी ताकद उभी राहणार आहे. त्यामुळे ऐक्य व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामध्ये 2 पावलं मागे यावी लागली तरी हरकत नाही
रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं पाहिजे. पण आता रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य कधी होईल ते बघूया. पण मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असताना मी गेल्या अनेक वर्षांमध्ये दिल्लीशी माझा संपर्क आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर मला आता मंत्रिमंडळामध्ये येऊन जवळजवळ 10 वर्ष होतील आता जुलैमध्ये. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे हा देशाच्या सर्व राज्यामध्ये घेऊन जाण्याची संधी मला मिळालेली आहे. अंदमान निकोबार पासून लक्षद्वीप पासून दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल किंवा जी 28 राज्य आहेत त्या 28 राज्यामध्ये आरपीआयच्या शाखा आहेत. त्याचबरोबर बाकी जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी सुद्धा रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळं सर्व देशभरामध्ये आरपीआय मला घेऊन जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि आपला रिपब्लिकन पक्ष नागालँडमध्ये आपले 2 आमदार निवडून आलेले आहेत. नागालँडमध्ये आपल्या पक्षाला त्या ठिकाणी गन्ना किसानी सिम्बॉल मिळालेला आहे, त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. मणिपूरमध्ये मागच्या लोकसभेमध्ये आमचा एक उमेदवार उभा होता आणि त्याला 1.5 लाख मतं मिळाली आणि मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. आता 2 राज्यामध्ये जर आपल्या पक्षाला रेकग्नायझेशन मिळालं तर आपला पक्ष जो आहे हा राष्ट्रीय पक्ष म्हणून या पक्षाला मान्यता मिळेल. त्यामुळे या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की नक्कीच या पुढच्या 4-5 वर्षामध्ये आपण या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवू आणि दलितांच्या प्रश्नांवर, गरिबांच्या प्रश्नांवर, झोपडपट्टीच्या प्रश्नांवर, बेरोजगारांच्या प्रश्नांवर, महिलांच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, आणि अनेक कामगारांच्या प्रश्नावर रिपब्लिकन पक्ष सध्या ऍक्टिव्ह आहे आणि अनेक मुद्द्यांवर रिपब्लिकन पक्षाला भूमिका भविष्य काळामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर मुंबईमधला जो झोपडपट्टीचा प्रश्न आहे, तर एअरपोर्टच्या आजूबाजूच्या ज्या झोपड्या आहेत, मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेला सर्वे केलेला आहे, पण अद्याप त्यांचा तो पूर्ण सर्वे झाला नाहीये. म्हणजे सर्वे झालेला आहे पण अजून त्याचा जो प्लॅन आहे तो प्लॅन अजून झालेला नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांना जर त्या ठिकाणी आजूबाजूला घर मिळाली तर एअरपोर्टलाही मोठी जागा मिळेल. आणि सध्या जे एअरपोर्टची जागा जी आहे ती फार छोटी आहे. दिल्ली जागा बघितली तर फार मोठी जागा आहे. आपली जागा जी आहे ती एकदम एक रनवे आहे, दुसरा रनवे क्रॉस रनवे आहे. त्यामुळं जर आजूबाजूच्या झोपड्यांना सुद्धा पक्की घरं मिळतील आणि त्याचा एक कार्यक्रम हातामध्ये लवकर घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर सगळ्या झोपड्या ज्या आहेत त्या झोपड्यांना आमची मागणी अशी आहे की 300 स्क्वेअर फुटाचं जे घर आहे हे घर थोडं छोटं घर आहे, ते कार्पेट एरियाचं घर आहे. पण आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की 450 फुटाचं घर मिळावं कार्पेट एरियाचं. आणि हे एवढं घर बिल्डरनी दिलं तर बिल्डरला 450 फूट विकायला मिळणार आहे. त्यामुळे बिल्डरला काय त्यामध्ये नुकसान अजिबात नाही आहे, राज्य सरकारलाही पैसे त्यामध्ये द्यायचे नाही आहे. त्यामुळं याच्यासाठी मान्यता मिळवून देण्यासाठी नक्की मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि लवकरात लवकर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि राज्य सरकारने हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. मोठ्या मोठ्या बिल्डरना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आता इथं आपलं कामराज नगर वगैरे त्या ठिकाणी मोठं डेव्हलपमेंट सुरू आहे. सगळ्या बीडीटी चाळी, बीआयटी चाळी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जे आहे ते अत्यंत चांगलं काम करत आहे. तर त्यांनी या पद्धतीनं झोपड्यांच्या संबंधातला प्रश्न सोडवा असं आमची भूमिका आहे. त्यानंतर आता 5 राज्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत तर त्या ठिकाणी गन्ना किसानी सिम्बॉल आपल्याला मिळालेला आहे आणि 5 राज्यापैकी आम्ही वेस्ट बेंगॉलमध्ये निवडणूक लढवायची नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. कारण वेस्ट बेंगॉलमध्ये आपणाला भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला त्या ठिकाणी सत्तेवर आणायचं आहे आणि यावेळेला ममता बॅनर्जी यांना सत्ता मिळणं अत्यंत अवघड आहे.
कारण गेल्या 5 वर्षामध्ये बंगाला कंगाल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सोनेर बंगला जो आहे तो सोनेर बंगला सोन्याचा बंगला बनवायचा होता, पण तो सोनेर बंगला काही झाला नाही आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वेस्ट बेंगॉलमधल्या लोकांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. बंगाली बोलणाऱ्याला आमचा विरोध आहे असं बिलकुल अजिबात नाही. वेस्ट बेंगॉलमधले जे बांगला भाषिक लोक आहेत हे सगळे आमचे लोक आहेत आणि त्यांना विरोध करण्याची भूमिका आमची एनडीएची किंवा बीजेपीची अजिबात नाही, आरपीआयची अजिबात नाही. त्या वेस्ट बेंगॉलमधल्या सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे. आणि या वेळेला नरेंद्र मोदींच्या विकासाचा जो अजेंडा आहे तो लक्षामध्ये घेऊन वेस्ट बेंगॉलमधले लोक यावेळेला बीजेपीला मतदान करतील. मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला 2021 मध्ये फक्त 3 जागा, 2021 मध्ये 77 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या आणि त्याच्या अगोदर 3 जागा बीजेपीच्या होत्या. त्यामुळे 90 ते 95 जागा बीजेपीच्या 1000-2-3 मतांनी हरल्या होत्या. पण या वेळेला मात्र आता ते रेकॉर्ड ब्रेक होणार आहे आणि त्या क्लिअर मेजॉरिटी जी आहे ती मेजॉरिटी बीजेपीला मिळेल आणि त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्या ठिकाणी गुंडागर्दी फार वाढलेली आहे आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार त्या ठिकाणी त्याला जबाबदार आहे. त्या ठिकाणी सीबीआयवाल्यांनी इन्क्वायरी करू दिली आझाद नाही आहे. ईडीचे लोक जर गेले तर त्यांना त्या ठिकाणी हाकलून देण्यात येत आहे. त्यामुळे असं लोकशाहीला घातक अशी कृत्ये त्या ठिकाणी घडत आहेत. त्यामुळं बेंगॉलमध्ये नक्की आपलं सरकार येईल, आसाममध्ये नक्की आपलं सरकार तिथं ऑलरेडी आहे ते नक्की येणार आहे, पांडिचेरीमध्ये आपलं सरकार आहे आणि यावेळेला तामिळनाडूमध्ये त्या त्याठिकाणी डीएमके आणि बीजेपीचा अलायन्स आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मात्र आमचा पक्ष जो आहे, आमच्या पक्षाला काय जागा तिथं मिळाली नाही. त्यामुळे 25 ठिकाणी जरी 25 ते 30 ठिकाणी आमचा पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी एनडीएला त्या ठिकाणी आमचा पाठिंबा राहणार आहे. आणि पांडिचेरीमध्ये सुद्धा आम्ही संपूर्णपणे त्या ठिकाणी बीजेपी आणि येणार काँग्रेस जी आहे रंगास्वामींची त्याला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या 5 राज्यामध्ये 4 राज्यामध्ये जर निवडणूक आपण जिंकण्याची आम्हाला अपेक्षा आहे, पण केरळमध्ये सुद्धा एक जबरदस्त अशा पद्धतीचं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी आहे आणि कधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार, कधी कम्युनिस्टच्या नेतृत्वाखालचं सरकार, अशी सरकार तिथे आलेली आहे. पण यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि जी एनडी त्या ठिकाणी आहे त्यांना त्या ठिकाणी सत्ता मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे 5 राज्यामध्ये निवडणूक जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम सुरू आहे. हे गटा हे बोलतील आता बोलतील पण हे गटा मिलिंद सुर्वे हे आपला गट विसर्जित करून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रवेश केला. त्यांचा आम्ही आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचा स्वागत करत आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक जीवन जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून रिपब्लिकन पक्षातून आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर मंगेश पगारे हे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष यांनी मिलिंद सुर्वेच्या मधून प्रवेश केला, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेमध्ये आठवले साहेबांनंतर मिलिंद सुर्वे हे जे आपल्या आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पक्षात प्रवेश केलेला आहे. मिलिंद सुर्वे यांनी आपला गट विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आलेले आहे. ते आपलं मन व्यक्त करतील असं मी त्याला विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार तेवढे पत्र आले दिसत नाही, हे टीव्हीवाले आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रिंट मीडियावाले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आठवले साहेब, त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, माझ्यासह आज रिपब्लिकन पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला ते माझे सर्व सहकारी मंगेशभाई पगारे, अनिल लगाडे, तुकाराम हेगडे, मोहन बोदाडे असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर माझ्या स्वतःच्या राजकीय प्रवासाची सुरुवात
आठवले साहेबांकडूनच झाली होती. मी सुरुवातीला भारतीय दलित पॅंथरचं कार्यकर्ता होतो. त्यानंतर प्रवास सुरू झाला. शेवटी मी जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा मी 25 वर्ष मला वाटतं मी त्यांच्या पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष होतो. अध्यक्षपदी काम करत असताना मधल्या काळात अनेक पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वामध्ये मतभेद झाल्यामुळे आम्ही एक मुंबईतली आणि काही रत्नागिरीतली अशी कार्यकर्त्यांची एक टीम आम्ही पक्षातून बाहेर पडून आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आणि गेली 4 वर्षापासून पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आम्ही कामकाज या मुंबई आणि कोकणामध्ये करत आहोत. हे काम करत असताना मधल्या काळामध्ये आठवले साहेबांनी अनेक वेळा ऐक्याची घोषणा केली होती. अनेक छोटे छोटे जे गट आहेत त्यांनी एका झेंड्याखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या पक्षात जर आले तर फार मोठी एक ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये उभी राहू शकते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन माझ्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी जवळजवळ आमच्या 3-4 बैठका झाल्या आणि त्या बैठकीतनं असा निर्णय घेण्यात आला की आपण पुढील काळामध्ये आपला पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये विलीन करून आपण सर्व कार्यकर्ते ही आपली जी असलेली ताकद ही ताकद आठवले साहेबांच्या मागे उभी करूया आणि त्या पद्धतीचा ठराव करून आज आम्ही ह्या ठिकाणी आठवले साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. निश्चितच आम्हाला आठवले साहेबांचा अनुभव आहे. अनेक वेळा चळवळीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. निश्चितच माझ्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही अगोदर देखील चर्चा की सन्मानपूर्वक वागणूक देतील आणि सर्व जे कार्यकर्ते आठवले गटाचे हे आमचे चळवळीतले मित्र आहेत. अनेक वेळा भले आम्ही वेगवेगळ्या पक्षात राहिलो आहेत परंतु आम्ही एका विचारानेच काम करत होतो. आज आम्ही सर्व लोक या पक्षात आम्ही प्रवेश करत आहोत आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही हा पक्ष वाढीसाठी आम्ही सर्वजण तन मन धनाने या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी राहू. जय भीम, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक जीवन जाधव यांनी आज आठवले साहेबांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला. ते आपल्या मनोगत व्यक्त करतील असं उपस्थित पत्रकार बंधू, सर्वात प्रथम मला आज परत रामदास आठवले साहेबांनी पक्षामध्ये त्याच्यावर त्यांचा आभार व्यक्त करतो. मी तसं पाहिलं तर 1985 पासून पॅन्थरचा मी अध्यक्ष होतो. त्यानंतर आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच संपूर्णपणे आंदोलनात भाग घेत होतो. पण काही राजकीय अभिलेषा तयार झाली म्हणून मी शरद पवार साहेबांच्या काही वचनाने काही त्यांच्या संभाषणाने मी पक्षामध्ये चर्चा करून गेलो होतो. पण जे काही वचनं राष्ट्रवादीने मला दिले होते ते काय पूर्ण केले नाही आणि म्हणून मी आज परत एकदा रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी परत रामदास आठवले साहेबांच्या पक्षामध्ये रिपब्लिकन पार्टीमध्ये आजपासून समावेश झाले. त्याच्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचा नेत्याचा आभार व्यक्त करतो. बंधूंनो, मी या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कारण या आमच्या समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण बहुजन समाजामध्ये रामदास आठवले साहेबांच्या कोणी चांगलं करू शकत नाही असा माझा विश्वास झालेला आहे. म्हणून परत एकदा या पक्षामध्ये मी आठवले साहेबांचं एक नेतृत्व स्वीकारून माझ्याबरोबर माझी मुलगी डॉक्टर रश्मी जाधव ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरचिटणीस होती. पूर्ण मीडिया सांभाळण्याचं काम सुप्रिया सुळे साहेबांच्यावर काम ती करत होती. त्यानंतर डॉक्टर राणी सोनाली जी डॉक्टर लोकांची संघटना आहे मुंबईमध्ये राष्ट्रवादीमध्ये डॉक्टर सेल म्हणून तो पूर्ण आम्ही उद्ध्वस्त करून त्यांच्या नेतृत्वाखाली इथं आलेला आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऍडव्होकेट सोनावणे असंघटित कामगारांचा नेता अध्यक्ष जो राष्ट्रवादी काम करत होता विजय सोनवणे हे पक्षात आलेले आहेत. तसंच त्यानंतर ऍडव्होकेट भगत मनसेचे कार्यकर्ते होते ते या पक्षामध्ये आले. ते समोर
संपूर्ण पाठी बसले बाहेर उभे आहेत. आणि विशेष म्हणजे या मुंबईमध्ये रिटायर्ड पोलीस आहेत, त्याच्यामध्ये शुभदा चव्हाण रिटायर्ड एसीपी, शी इज ऑल्सो इन आवर पार्टी फ्रॉम टुडे. अजून ते आलेले नाहीत, पण शुभदा चव्हाण नाव लक्ष द्या. त्यांचे मिस्टर धुळ्याचे ऍडव्होकेट साहेब त्या तिथे आलेले आहेत, त्यांचा देखील पक्ष थोड्याच वेळ करून ते हे सगळे लोक काय पद्धत आहे नंतर आपण मध्येच करू त्याबद्दल काही रामदास आठवले साहेबांच्या कसं- नेतृत्वाखाली मी त्याची काही घाई नाही. आपणास वचन देतो की कोणती पण राजकीय अभिलाषेसाठी नाही, पण लढवया कार्यकर्त्याबरोबर आम्ही लढवय कार्यकर्त्यापर्यंत समावेश झाले. त्याच्याबद्दल मी निश्चितपणे आठवले साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचा भाऊ त्याचा वेगळा आणि तो वेगळा असं काय काय नाही ते आठवले साहेब आपल्याला मनोज गेल्यानंतर त्यांच्यामध्ये बरंच पत्रकारांनी हे चर्चा झालं करावी त्या असं मुलामध्ये वगैरे पण आता मुलगा साहेबांना नाही माझे नाही पाहिजे इकडे तुमच्या खुर्चीमध्ये बोला. काय विचारायचं विचारलं काय पक्षप्रवेश झाला आज पहिला पक्षप्रवेश झाला आहे. कसं पाहता की पुन्हा आपला पक्ष जो आहे तो पुन्हा स्ट्रॉंग होताना आपल्याला पाहायला मिळेल. नाही काय पक्ष आपल्या पक्षामध्ये आता हे जे आता नवीन लोक जे पक्षामध्ये येत आहेत ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यामध्ये रोज पक्षामध्ये लोक येत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बाकीच्या सर्व राज्यामध्ये रोज सर्व जाती लोक या पक्षामध्ये येत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही प्रक्रिया तर चालूच आहे. वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते आपल्यामध्ये आलेले आहेत. आणि आज मिलिंद सुर्वे आणि प्राध्यापक जीवन जाधव हे आपल्या पक्षामध्ये आल्यामुळं मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये आपल्या पक्षाला अजून ताकद मिळणार आहे. त्यामुळे ही एक प्रक्रिया तर चांगली आहे की पक्षाच्या ऐक्याला प्रतिसाद देऊन या दोघांनी किंवा मिलिंद सुर्वेंनी आपला गट प्रकाश विलीन केलेला आपल्या पक्षामध्ये. आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष वाढीसाठी याचा चांगला उपयोग होईल असा मला विश्वास आहे. आवाज जात नाही, आवाज जात नाही. हा क्या नाही अशोक काय मराठीत हिंदी सांगायचं आहे. हा तर आता अशोक खरात आता गेलेले आहे त्यांच्या घरात. म्हणजे त्यांचं घर जे होतं ते घर हे जेल होतं. आणि अशा पद्धतीची कामं केल्यानंतर जेलच्या घरात जावं लागतं. एक तर अशोक खरात यांच्या भोंदूगिरीचा मी निषेध करतो. आणि अशा भोंदूगिरीला पाठिंबा देणारी भूमिका आमची अजिबात नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आम्ही बुद्धिस्ट आहोत. आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एखादा बाबा जो आहे तो श्रद्धाळू असणारा किंवा असा भविष्य आपल्या शास्त्रीय पद्धतीनं बघणारा जर तो भविष्यकार असेल तर ठीक आहे, कारण भविष्य शास्त्र आहे. पण भोंदूगिरी करून काहीतरी लोकांना बळी पाडून अनेक महिलांवर अत्याचार करणारा, अनेक गेलेल्या लोकांना चुकीच्या पद्धतीनं आश्वासनं देणारा आणि भरपूर प्रॉपर्टी कमवणारा अशा पद्धतीचा भोंदू बाबा याचा घेतलेला आहे पोलिसांनी ताबा. तर असे बाबा जे आहेत त्या बाबांनी अशा पद्धतीनं काम करणं अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं मला वाटतं की एसआयटी चौकशी करत आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चांगली ऍक्शन घेतलेली आहे आणि या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. आणि पोलिसांच्या माध्यमातून त्याची चौकशी पूर्णपणे होत आहे. आणि या खरात बाबाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचं जे काम आहे हे काम नक्की राज्य सरकारच्या वतीनं होत आहे. दुसरा कोण प्रश्न इतका होता की अनेक नेते त्यांच्या सोबत होते, म्हणजे त्यांच्यासोबत फोटो त्यांच्या आहेत खरात सोबत. तुम्हाला काय वाटतं की राजकीय दृष्ट्या असे नेते भेटतात, त्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, माझा फोटो अजिबात या ठिकाणी नाही. त्यामुळं नेत्यांचे फोटो असतीलही, परंतु आता एक तर एखादी श्रद्धा म्हणून कुणी जात असेल तर कदाचित त्या नेत्यांना काही माहीत नव्हतं की बाबा हा बाबाच्या ऍक्टिव्हिटीज काय आहे त्या. पण याच्या पुढे मात्र नेत्याने लक्षात ठेवावं
की अशा बाबांकडे जात असताना तो बाबा बंधू बाबा आहे का, त्याचं कॅरेक्टर काय आहे, या सगळ्या बाबीची चौकशी करून नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जावं, नाहीतर पुन्हा नेत्यांच्या पाठीमागे कायदा लागेल. त्यामुळं नेत्यांनी म्हणजे त्यांचा एका विश्वासाने ते त्या ठिकाणी गेले असतील ही, पण फोटो आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी नाही. परंतु त्यांच्या सर्व त्या ट्रस्टशी त्यांच्या ऍक्टिव्हिटीशी ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर मात्र सखोल चौकशी करून कारवाई झाली पाहिजे असं आपलं मत आहे. मला सोडून प्रश्न होता, आपल्या पक्षाला जोडून प्रश्न होता. आपली राजकीय कार्यकर्ता फार मोठी आहे, इतके वर्ष राजकारणामध्ये आपल्याला काही अनुभव वगैरे आहे का या बाबतीमध्ये? तर माझी जी कारकीर्द आहे ती कुठल्याही बाबाकडे न जाता माझ्या पाठीमाग बाबासाहेब आहे, त्यामुळे मी कुठल्याही बाबाकडे जात नाही आणि कुठल्या बाबाकडे जाऊन आपल्याला काहीतरी मिळणार आहे असं अजिबात नाही आहे. त्यामुळं मी या राज्यसभेच्या संबंधामध्ये सुद्धा मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बोललो नव्हतो, अमित शहा साहेबांना बोललो नव्हतो. तर मला प्रत्येक वेळेला मला सन्मान मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असताना मी तर मंत्री झालेलो आहे, त्यावेळेला मी कुठल्याही बाबाकडे गेलो नव्हतो. उलट बरेच बाबा मला भेटण्यासाठी येतात, परंतु मी अजिबात कुठल्याही बाबाकडे जात नाही. त्यामुळे माझी पार्लमेंटमधली भाषणं ऐकून अनेक बाबा म्हणतात की आम्ही तुमचे फॅन आहोत, पण मी त्यांना सांगितले मी अजिबात तुमचा फॅन नाही. त्यामुळं तो ठीक आहे, तर माझा तुझा प्रश्न विचारलेला आहे, तर मी अशा अंधश्रद्धेवर माझा विश्वास अजिबात नाही. राजकारणामध्ये काही मिळालं तर ठीकच आहे, आणि मी मंत्री होतो तरी लोक माझ्यासोबत होते, मंत्रीपद महाराष्ट्रात गेल्यानंतर लोक माझ्यासोबत होते, नंतर खासदार असताना माझ्यासोबत लोक होते, खासदार नसताना माझ्यासोबत लोक होते, पुन्हा केंद्रात मंत्री झाल्यानंतर लोक माझ्यासोबत आहेत. त्यामुळं सत्तेवर मी असो की नसो, माझ्या पाठीमागे कार्यकर्त्यांची एक मोठी फळी महाराष्ट्रामध्ये आणि देशभर ही सातत्यानं माझ्या पाठीत उभी राहिलेली आहे. म्हणून मला 6 वेळेला रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये कदाचित 6 वेळेला संसदेमध्ये असणारा राजकीय म्हणजे आरपीआयच्या याच्यामध्ये इतर लोक अनेक वेळेला निवडून आलेले 8 वेळेला 9 वेळेला, पण आरपीआयच्या इतिहासामध्ये कदाचित 6 वेळेला 3 वेळेला लोकसभा आणि 3 वेळेला राज्यसभा आता. तर असा कदाचित आरपीआयच्या माध्यमातून मी एकटाच येत असेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि मी कुठल्याही बाबाच्या नादाला लागत नाही आणि कुठलाही बाबा माझ्या नादाला लागत नाही. त्यामुळे एकंदरीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात प्रश्न आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक कर्ज गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे पालक पण चिंतेत आहेत. मुळात मागील विद्यार्थ्यांनी घेतलेले कर्ज परत न केल्याने आणि केंद्र सरकारने निधी दिला नाही असं एकंदरीत कारण याच्यामध्ये पुढे येत आहे. हा, तर आपण प्रश्न विचारलेला अत्यंत महत्वाचा आहे. ही गोष्ट खरी आहे की केंद्राने पैसे दिलेले नाही, कारण एनएसएफडीसी जे आहे त्या एनएसएफडीसीचा नियम असा आहे की राज्य सरकारने त्यांना गॅरंटी द्यायची असते, आणि माझ्या प्रयत्नाने संजय शिरसाट यांच्या प्रयत्नाने आता 300 करोडला गॅरंटी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. फाईल सध्या आहे ती फायनान्स डिपार्टमेंटला आहे, पण लवकरात लवकर निर्णय घेऊ ती 300 करोडची गॅरंटी झालेला निर्णय लवकर आमच्या मंत्रालयाला कळवणं आवश्यक आहे. मंत्रालय म्हणजे एनएसएफडीसीला. आणि तो तिकडे तो विषय आला की मला वाटतं की तिकडून पैसे येतील. त्यामुळे आपण जे म्हणताय त्यामुळं ज्या मुलांना आता अलीकडे पायलटच्या कोर्सला काही आम्ही पैसे देत नाही, म्हणजे आम्ही कुठे देत होतो, पण इतर याला आता आमच्या मंत्रालयाच्या वतीनं आमच्याकडे 500-600 अर्ज येतात. त्यामधले आमच्याकडे जे बजेट असतं त्याप्रमाणे 125 मुलांना 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 80 लाख, 90 लाख, 1 करोड अशा पद्धतीनं त्यांच्या कोर्सप्रमाणे 1 वर्षाचा कोर्स, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा. तर आम्ही 125 मुलांना त्या ठिकाणी आम्ही बाहेर पाठवतो, आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 40 मुलांना ओव्हरसीज स्कॉलरशिपच्या वतीनं ते आपल्या बाहेर पाठवतात. पण आपण जे सांगितलं ती अडचण आता आहे, तर ते आता आमचा प्रयत्न चाललेला आहे. लवकरात लवकर गॅरंटीचं पत्र दिल्लीला आलं
की दिल्लीवर निधी पाठवायचा आणि मुलांची जी अडचण झालेली आहे ती अडचण दूर करायची असा आमचा प्रयत्न आहे. अरे लेडीज संदर्भ सरकार ने पेट्रोल और डीजल पर जो है 10 रुपए जो है घटाकर प्रति लीटर पर पेट्रोल 3 रुपए और डीजल जो है 0 रुपए प्रति लीटर। तो मतलब केंद्र सरकार ने 100 रुपए एक्साइज कम कर दिया है. उससे फायदा ये हुआ है कि पेट्रोल डीजल के भाव 3 रुपए से कम हो चुके हैं. और नरेंद्र मोदी सरकार का मैं आभार व्यक्त करता हूं. मैं उसी सरकार में हूं और निर्णय बहुत अच्छा हुआ है. और अमेरिका, इसराइल और ईरान के युद्ध से जो स्थिति थोड़ी सी बिगड़ चुकी है तो उसके लिए अपोजिशन वाले राजनीति कर रहे हैं. उनको मालूम होना चाहिए कि भाई वहां से क्रूड ऑयल और गैस नहीं आ रहा है. तो लेकिन अभी ईरान ने निर्णय लिया है कि भारत के लिए और कुछ देशों के लिए जो वहां का जो सामान माल है, जो क्रूड ऑयल और जो गैस है, वो पूरा भेजने का निर्णय ईरान ने लिया है. मतलब उनके लिए कोई रुकावट नहीं है. तो एक अभी कोई डीजल का और पेट्रोल का, गैस का कमतरता नहीं पड़ेगी. और मुझे लगता है कि केंद्र सरकार के निर्णय से भी बहुत अच्छा हुआ है. और अभी मुझे लगता है कि पूरा जो पेट्रोल, डीजल, क्रूड ऑयल और गैस है ये बड़ी संख्या में इधर आएगा और लोगों को बिल्कुल इसकी तकलीफ नहीं होनी चाहिए. सबके घर में गैस सिलेंडर मिलेगा और हर पेट्रोल पर गैस मिलेगा, पेट्रोल पंप पर, और डीजल पेट्रोल भी सभी जगह पर मिलेगा. सर, जम्मू कश्मीर में, भारत के जम्मू कश्मीर में नेशनल कॉन्फ्रेंस के एमएलए फारूक अब्दुल्ला पार्टी के एमएलए जो है प्रोटेस्ट कर रहे हैं. अली खेमनाई की मौत पर प्रोटेस्ट कर रहे हैं. किस तरह से देखते हैं आप? क्या कह रहे हैं? अली खेमनाई की मौत पर जो है जम्मू कश्मीर में फारूक अब्दुल्ला की पार्टी प्रोटेस्ट कर रही है. इराणच्या पंतप्रधानांच्या अमृतसरमध्ये प्रोटेस्ट करतायत आगस्टमध्ये. काश्मीरी पार्टी इराणचा अध्यक्ष मारला अली गेला. खेमनाई की मौत पर सर प्रोटेस्ट हो रहा है जम्मू कश्मीर में. अच्छा. हाँ, मुझे लगता है कि जिस तरह ईरान में जिस तरह खोमेनी जी की हत्या हुई, उनके ऊपर हमला हुआ और उसमें उनके 48 नेताओं को मतलब धोखे से इसराइल ने उनके ऊपर हमला करके उनको मारा है. तो एक तो मानवता के दृष्टिकोण से ये बात अच्छी नहीं है. और अभी जो शिया कम्युनिटी है, तो शिया कम्युनिटी के जो लोग हैं, जो खोमेनी शिया थे, अपने देश में सुन्नी लोगों की संख्या तो ज्यादा है, लेकिन कुछ शिया लोगों को लगता है कि भाई वो खोमेनी अपने थे, उनके ऊपर अचानक हमला हुआ, तो इसीलिए कुछ लोगों ने प्रोटेस्ट किया होगा. लेकिन अपने भारत के साथ अमेरिका, इसराइल और ईरान के साथ, तीनों के साथ अपने संबंध अच्छे हैं. और माननीय नरेंद्र मोदी जी की भूमिका है कि जल्द से शांति होनी चाहिए. माननीय नरेंद्र मोदी जी हर देश से बात कर रहे हैं और मुझे लगता है कि युद्ध जल्दी खत्म हो सकता है. और उसके लिए भारत ही कोई मिडल जो कॉम्प्रोमाइजिंग फॉर्मूला है. अभी जिस तरह अमेरिका के कुछ प्रस्ताव है, ईरान के कुछ प्रस्ताव है, ये दोनों ने मतलब एक दूसरे को समझकर उन्होंने कोई न कोई तो कॉम्प्रोमाइजिंग फॉर्मूला बनाना चाहिए और जल्द से युद्ध खत्म होना चाहिए, ऐसा मुझे लगता है. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते आपण इराणची बाजू घेतली पाहिजे, यावर आपल्याला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की राज ठाकरे यांचं जे म्हणणं असेल, परंतु आपण एकदम इराणची बाजू घेऊ शकत नाही. आपले इराणबरोबर संबंध चांगले आहेतच आहे, परंतु इराणपेक्षा अमेरिकेबरोबर आपले संबंध जास्त अजून चांगले आहेत. व्यापाराच्या दृष्टिकोनातून अमेरिकेला नाराज एकदम करणं योग्य होणार नाही. आणि त्यामुळं भारताने काही कुणाची अमेरिकेची बाजू घेतली किंवा इराणची बाजू घेतली असं नाही आहे. पण युद्ध होऊ नये, शांती राहावी, ही भूमिका मात्र नरेंद्र मोदी यांनी मांडलेली आहे. आणि US इंडो डील जो मध्यंतरी झाला तो 45 लाख करोडचा डील आहे. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे, छोट्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे अपोजिशनने किती विरोध केला असला तरी सुद्धा US बरोबर आपले अनेक वर्षांपासून, काँग्रेसच्या काळापासून, काँग्रेस ज्यावेळेला सरकार काँग्रेसची सरकार होती त्यावेळेला सुद्धा अमेरिकेसोबत आपले संबंध चांगले होते. आपले रशियासोबत संबंध अत्यंत चांगले आहेत, इस्रायल बरोबर संबंध अत्यंत चांगले आहेत आणि इराण बरोबर सुद्धा कसलाही वाद आपला नाही. पण म्हणून मला असं वाटतं की
आम्ही कुणाची बाजू घेण्याचा विषय नाही, पण युद्ध थांबलं पाहिजे. आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे, आम्हाला शांती हवी आहे. त्याप्रमाणे लवकर मला वाटतं की दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज होईल अशी अपेक्षा आहे. सर, एक छोटासा प्रश्न आहे. विषय असा आहे की आपल्याला भाजपनं तिसऱ्यांदा खासदारकी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन. पण तुम्ही अशी काय जादू करता की मोदी शहा तुम्हाला तुमची खासदारकी वारंवार देतात, पण अनुभव पक्षात असा आहे की तुमच्या पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र उपस्थित राहतात. फक्त एकदा 6 महिन्या काळासाठी तुम्हाला तुमच्या पक्षाला राज्यात मंत्रीपद मिळालं, पण तुम्हाला महामंडळ मिळत नाही, विधान परिषद मिळत नाही, महायुतीत तुम्हाला जागा वाटपात स्थान मिळत नाही, कार्यकर्ता मात्र उपेक्षित राहतो. आठवले साहेबांना मात्र राज्यसभा आणि मंत्रीपद मिळतं. अशी काय जादू करतात? नाही, जादू माझी हे आहे की माझी जादू जी आहे ती माझ्याकडे जादू अजिबात नाही. कारण मी नाही साधू, मग कशाची माझ्याकडे जादू. त्यामुळे जादू माझ्याकडे नाही, पण माझ्याबद्दल नरेंद्र मोदींना अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रेम आहे. मी संसदेमध्ये आणि देशभरामध्ये नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडत असतो. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांना माहीत आहे की आपल्या मंत्रिमंडळामध्ये आठवले असले पाहिजे. जर माझी राज्यसभा आता कट झाली असती तर मी काय मजाने मी असं म्हणालो की काही लोक म्हणत होते की माझी राज्यसभा होणार आहे कट, तर मी काल म्हणणार होतो की त्याला मी बोललो हट. तर ठीक आहे, तर राज्यविषय नाही आहे, पण आपल्या राज्यामध्ये अजून काही मिळत नाही गोष्ट खरी आहे. माझ्या ज्या कार्यकर्त्यांमुळं मी दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे या मतातच मी आहे. पण मित्रपक्षांकडून तेवढं सहकार्य मिळत नाही. पण या वेळेला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक MLC देण्याचं मान्य केलेलं आहे, 1 किंवा 2 महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि काही ठिकाणी 30-40 लोकांना जर संधी मिळाली आपल्याला आपल्या सदस्य पदावरती तर अनेक कार्यकर्त्यांना संधी देता येऊ शकेल. त्यामुळे यावेळेला मात्र सत्तेमध्ये आम्हाला भागीदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. पण RPIला जागा मिळत नाही दिवस खरी आहे, आणि त्याचं कारण सुद्धा आम्ही शोधणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सुद्धा आता आमचा पक्ष सर्व जाती धर्मांचा बनवला पाहिजे, सगळ्या जातीच्या कार्यकर्त्यांना सोबत आणलं पाहिजे आणि आपापल्या भागामध्ये आपली ताकद वाढवली पाहिजे. जर मित्रपक्षांनी जागा दिल्या नाहीत तर स्वतःच्या बळावर जागा लढवून काय जागा निवडून आणल्या पाहिजे, अशी तयारी आम्हाला भविष्य काळामध्ये करावी लागेल. पण मित्रपक्षाकडून यावेळेला काय संधी आम्हाला महापालिकेमध्ये तशी मिळाली नाही. पण पुण्यामध्ये मात्र आमचा डेप्युटी मेयर केलेला आहे. आणि जर मुंबईमध्ये आम्हाला काय 1-8-10 जागा मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं, पण आम्हाला मुंबईमध्ये एकही जागा मिळाली नाही. पण त्याबद्दल आमची नाराजी होती. पण आता देवेंद्रजींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे सत्तेची भागीदारी त्यांनी द्यावी आणि अनेक कार्यकर्त्यांना, शेकडो कार्यकर्त्यांना त्यामध्ये सामावून घेता येऊ शकेल. आठवले साहेब, यात एक असा प्रश्न आहे की मुंबई महापालिकेत आपल्या पक्षातर्फे जवळपास 25 ते 27 उमेदवार रिंगणात होते. स्वतंत्रपणे तुम्ही AB फॉर्म दिले होते उमेदवारांना आणि ते सगळे रिंगणात होते. असं असताना महायुतीच्या प्रचाराच्या व्यासपीठावर आपण दिसत होतात. नाही आता ते असं कसं काय? नाही, महायुतीच्या प्रचारामध्ये म्हणजे एकतर असं होतं की जागा आम्हाला एकही न सोडल्यामुळं आम्ही जवळजवळ 39 ठिकाणी फॉर्म भरले होते. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला बोलवलं, त्यांच्याबरोबर आमच्याशी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये MLC, महामंडळ आणि काही गोष्टी देण्यास त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि वेगळं लढून काय या ठिकाणी निवडून येणं थोडं अशक्य आहे. त्यामुळं मग शेवटी चर्चेमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीस आम्हाला म्हणाले तर 10-12 जागा लढत असाल तर बघा. जर आपल्या आमच्याकडे कार्यकर्ते भरपूर असल्यामुळे आम्हाला अडचण झाली. एकनाथ शिंदेच्या बरोबर आमची चर्चा शेवटपर्यंत चालली आणि RPIला 5-6 जागा सोडण्याची आमची तयारी होती, पण ते काही शक्य झालं नाही असं त्यांनी सांगितलं. आणि जर आपले कार्यकर्ते लढण्यासाठी उत्सुक असतील
तर 10-12 जागा लढा असं ते म्हणाले होते मैत्रीपूर्ण. म्हणून आम्ही त्या लढलो, पण त्या ठिकाणी काही मतं आम्हाला मिळाली नाहीत, कारण आम्ही सगळे कार्यकर्ते इकडे आपल्या बीजेपी आणि महायुतीचा प्रचार करत होते. त्यामुळं आमची ताकद खाली आहे, पण आम्हाला काही मतं त्याची मिळाली नाही. पण ठीक आहे. मेरा सवाल ये है, महाराज का एक सवाल है, आपसे ज्यादा इम्पोर्टेंट इंटरनेशनल ओलंपिक कमेटी ने ये फैसला लिया है, महिला ट्रांसजेंडर जो है वो महिला कैटेगरी से ओलंपिक नहीं खेल सकती. किस तरह से देखते हैं आप इस फैसले को? नहीं, मुझे लगता है कि अभी मुझे इसकी पूरी जानकारी नहीं है, लेकिन ट्रांसजेंडर का बोल रही है क्या? तो ट्रांसजेंडर का बिल भी अभी हमारे मंत्रालय का था, अभी लोकसभा में पास हो चुका है, राज्यसभा में पास हो चुका है, और ट्रांसजेंडर को अधिकार देने का ये बिल था. और ट्रांसजेंडर भी मानव है, और लोकतंत्र में, भारतीय संविधान में उनको भी उनका हक मिलना चाहिए, इसीलिए ये बिल हमने पास किया है. तो ट्रांसजेंडर खेल नहीं सकता, ऐसा अगर कोई निर्णय लिया होगा तो मुझे मालूम नहीं है. मैं थोड़ा सा देखकर मैं आपको बताऊंगा. स्वतःचा प्रश्न आहे की सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पक्षामध्ये सामील व्हावं आणि पक्षाची ताकद वाढवावी, यासाठी आपण आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. संपूर्ण देशाला परिचित आहेत आपण शीघ्र करी म्हणून. तर हेच आव्हान आपण एका छोट्याशा चारोळीच्या माध्यमातून कसं काय करतो किंवा व्यक्त करा? एखादी छोटीशी चारोळी. आठवले साहेब, एक प्रश्न असा आहे की राज्यसभेची उमेदवारी तुम्हाला देण्याआधी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला महाराष्ट्रात काम करण्यासंदर्भात ऑफर दिली होती. महाराष्ट्रात काम करा, महाराष्ट्रात मंत्री व्हा, पण ती ऑफर तुम्ही नाकारली. नाही, महाराष्ट्रामध्ये मी होतो. आता माझा पक्ष हा ऑल इंडिया लेवलचा पक्ष असल्यामुळं आणि माझी पकड ही दिल्लीमध्ये चांगली मजबूत बसलेली असल्यामुळं मला महाराष्ट्रामध्ये येण्याच्या संबंधामध्ये माझ्यासमोर तशी चर्चा होती, पण मी त्यासाठी नकार दिला होता की महाराष्ट्रामध्ये मी आहे, जरी माझं केंद्रात मंत्री असलो तरी महाराष्ट्रामध्ये मी असतोच इथे महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये मी आलो तर माझ्या पक्षाचं नुकसान होईल, आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं होतं की मला दिल्लीमध्येच राहायचं आहे. आणि नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब हे सगळे मला दिल्लीमध्ये ठेवण्याच्या विचाराचे होते. आणि देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा आग्रह होता की मी दिल्लीमध्ये राहिलो पाहिजे. पण 2 वेळेला बीजेपी राज्यसभा देते, 3ऱ्या वेळेला देत नाही, असा नियम त्यांच्या पक्षामध्ये असल्यामुळं कदाचित हा विषय पुढे आला होता की आता आठवलेंचं काय करायचं, त्यांना राज्यामध्ये पाठवायचं का. तर मी तर त्यांना सांगितलं होतं की मी काय राज्यामध्ये जाणार नाही म्हणून. एक तर नितीन नवीन आणि BL संतोष यांच्यासोबत माझी अर्धा तास मिटिंग झाली होती दिल्लीमध्ये, आणि त्या मिटिंगमध्ये त्यांना मी सर्व आढावा सांगितला होता की माझा पक्ष ऑल इंडिया लेवलचा पक्ष आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये राहून एनडीए सरकारला तेवढा बळ अजिबात येणार नाही. दलित आणि जे मला मानणारे असंख्य जातीचे लोक आहेत त्या लोकांना एनडीए सोबत ठेवण्यासाठी मला दिल्लीमध्ये राहणं आवश्यक आहे. आणि माझा पक्ष हा ऑल इंडिया लेवलचा छोटा का सेना, पण माझा पक्ष हा ऑल इंडिया लेवलचा पक्ष आहे, आणि त्यामुळं मला ती संधी मिळालेली आहे. आप महार में एक जगह स्टेज लगा है कवाले सर का, और आपके आने से पहले कवाले सर कह रहे हैं कि अठावले साहब